माझं नाव सत्यवान गायकवाड, बोपोडी पुण्यातून आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे स्टेशन येथे पुतळ्यावर मानवंदना देण्यासाठी आलेलो आहो. आणि बाबासाहेबांकडून मानवंदनेबरोबर वंचित न्यूज सामना यांच्या माध्यमातून तमाम बहुजन बांधवांना माझ्या वतीने मी एक संदेश देत आहे. बुद्ध धम्म संघ याशिवाय मला कोणतेही शरणस्थान नाही, या सत्यवचनाने माझे आणि आपले जयमंगल हो. आज सम्राट अशोक विजयादशमी तसेच धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या तमाम भारतीयांना आणि बांधवांना वंचित सामना न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रथमतः शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज आपण माझ्यापूर्वीच्या मित्रांनी सांगितलेलंच आहे की आपण जो काही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत त्यातून आपल्याला काय प्रेरणा घ्यायची आहे. तर माझ्या मतानुसार आज आपण 15 ऑगस्ट आत्ताच बनवलेला आहे स्वातंत्र्य दिन, पण मला खराखुरा स्वातंत्र्य दिन जो काय वाटतो तो खराखुरा स्वातंत्र्य मला झाल्यासारखं वाटतं ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली तमाम बांधवांना धम्म दीक्षा दिली आणि त्यांचं धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं. तोच आमचा खरा स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या मी पुन्हा तुम्हाला स्वातंत्र्य दिन म्हणून शुभेच्छा देतो. तर आपण स्वातंत्र्य होणं म्हणजे काय, तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली सांगितलंच होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. कारण कोणत्या धर्मामध्ये आणि कुठल्या कुटुंबात कुठल्या जातीत जन्म घेणं हे माझ्या हातात नाही आहे, पण कुठल्या धर्मात मारायचं हे माझ्या हातात आहे. हे जे बाबासाहेबांनी 1935 साली येवल्याला घोषणा केली, त्याच घोषणेच्या धर्तीवर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्माचं दीक्षा घेऊन ते वाक्य पूर्ण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य बहाल केलं. तर आज आपण धम्मचक्र दिन प्रवर्तन साजरा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्म दिल्यानंतर आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आणि आपलं जीवन कसं चालवायचं आहे, कसं जगायचं आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटना पण दिल्या आणि त्या संघटनेला उद्देश पण दिले. तर बाबासाहेबांनी आपल्याला धार्मिक संघटन दिलं, राजकीय संघटन दिलं आणि प्रत्येकांच्या प्रती आपल्याला एक मिशन दिलं आणि एक प्रोग्राम दिला. जर आज धर्मांतराच्या विषयी बोलायचं असल्यास बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक धार्मिक संघटन दिलं आणि त्या धार्मिक संघटनाला ध्येय उद्दिष्ट दिले. आणि हे ध्येय उद्दिष्ट आपण बौद्ध म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी, आपल्याला त्या ध्येय उद्दिष्टावर चालायचं आहे. आपल्याला 22 प्रतिज्ञांचं पालन करायचं आहे, आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करायचं आहे, आपल्याला पंचशिलाचं पालन करायचं आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तंतोतंत त्यांच्या 22 प्रतिज्ञांचं आचरण करून आपल्याला जगायचं आहे. खऱ्या अर्थाने हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरणार आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्मांतर करता वेळेस काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमचा हा नवा जन्म होत आहे. त्याचबरोबर नवा जन्माबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की आता तुमची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. उद्या कोण म्हणता कामा नये की महाराजांनी धर्म वाटवला. तर आज मला वाटतंय बाबासाहेबांनी जी आपल्याला भविष्यवाणी सांगितली, जी घोषणा सांगितली, जसं मित्रांनी सांगितलेलंच आहे की आपला व्यक्ती म्हणून आपलं आचरण करण्याचं, आपल्याला संघ म्हणून आपल्याला एक आदर्श समाजाची निर्मिती करण्याचं, आदर्श व्यक्ती निर्माण करण्याचं आपली जबाबदारी आहे. कारण आपल्या आचरणानंतर, आपल्या कृतीनंतर धम्माची वाढ होणार आहे. तर आपण बौद्ध म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी जो संदेश दिला, तर आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेल्या प्रतिज्ञांचं पालन करायचं आहे, पंचशिलाचं पालन करायचं आहे, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करायचं आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे जे काही धोके सांगितलेले आहेत त्या धोक्यांपासून आपल्याला वाचायचं आहे. आणि आपल्याला
फक्त बौद्धांसाठीच नाही तर तमाम मानवजातींसाठी, मानवांच्या कल्याणासाठी, मानवाच्या विकासासाठी काम करायचं आहे, सर्व धर्मांच्या विकासासाठी काम करायचं आहे. आणि आपण बौद्ध म्हणून आपल्याला सर्वात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. बौद्ध म्हणजेच समजदार व्यक्ती आणि जो जाणतोय, जो मार्गदर्शन करणार आहे. म्हणून आता आपल्याला देशाचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे, जगाचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि जगाच्या कल्याणाचा संबंध मानवाच्या कल्याणासाठी काम करण्याची गरज आहे. हेच खरं आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिनी खरा बाबासाहेबांना अभिवादन राहील एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि वंचित सामना न्यूज चॅनल यांनी हा जो काही उपक्रम याच्या माध्यमातून राबवला त्यांना धन्यवाद, त्यांना शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. पुन्हा स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी सम्राट अशोका विजयादशमी तसेच 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला नागपूरला लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या काळाला आज 67 वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळेस 14 ऑक्टोंबर त्यावेळेस ती तारीख आली होती आणि आज 24 ऑक्टोंबर तारीख आलेली आहे. तर अनेकांनी 14 ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला, पण ही तारीख बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमी दिली होती. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर 1951 त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर 51 ते 56 बाबासाहेब आंबेडकरांकडे भरपूर वेळ होता, पण बाबासाहेब आंबेडकरांनी 56लाच का ते स्वीकारलं बौद्ध धम्म, असा अनेक जणांना प्रश्न आहे. तर त्याचं कारण असं आहे की 1956 साली अशोका विजयादशमीला 2500 वर्ष पूर्ण होणार होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशोका विजयादशमीची जी विरासत होती ही लाखो जे बहुजन समाजाला ती विरासत जोडणार होते आणि हा खूप मोठा ऐतिहासिक क्षण होता. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला ही तारीख 2500 वर्ष पूर्ण होत होते म्हणून बाबासाहेबांनी निवडलेली आहे. त्यामुळं 14 तारखेला महत्त्व कुठेही बाबासाहेबांनी दिलेलं नाही, तर अशोका विजयादशमीला बाबासाहेबांनी महत्त्व दिलेलं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जावा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून या की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आज खऱ्या अर्थाने आपण विचार केला पाहिजे की आपण खरंच शासनकर्ती जमात आहे का. थोडं जर आपण विचार केला पाहिजे की या देशामध्ये एक संघटन आहे RSS नावाचं. RSSची स्थापना या ब्राह्मण वर्गाने केली. ही स्थापना 1925ला स्थापना झालेली आहे RSSची आणि 1925 पासून 2023 पर्यंत त्यांची जी संघाची जी विचारधारा आहे, संघाचा जो अजेंडा आहे ते समाजामध्ये जाऊन ते पेरत आहे आणि कुठे जाऊन त्या शासत आहे. आज आपण कुठेही शासत नाही, त्याचं कारण सगळ्यात पहिले एक आहे की आपण कुठेही एकत्र नाही. आज आपण जातीमध्ये विभागलेले आहोत, प्रत्येकाचे वेगवेगळं संघटन आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे, तर शासनकर्ती जमात बनण्यासाठी अगोदर आपल्याला एकत्र यायला लागणार आहे. दुसरा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला भारत बौद्धमय करायचा आहे, मी संपूर्ण भारत बौद्धमय करणार आहे आणि आपल्याला सगळ्यात मोठी जबाबदारी दिली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याची. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये भारत बौद्धमय केला. त्यांनी बुद्धाचे जे 4 मानवी तत्वे होते, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही भारतीय संविधानामध्ये टाकून देशाचं तमाम SC ST OBC तमाम भारतीयाचं कल्याण करून बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केलेलं आहे. आज आपली वेळ आलेली आहे, आपल्याला आज ती काम करायचं आहे. भारत बौद्धमय करायचं असेल तर आपल्याला सर्वात प्रथमतः जो 85% जो मूल्यवासी समाज आहे, जो बहुजन समाज आहे, त्याला अगोदर जोडायला लागणार आहे. बहुजन म्हणून त्याला जोडायला लागणार आहे. तो डायरेक्टली त्याला बुद्ध म्हणून तो तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी तुम्हाला 85% मूल्यवासी बहुजन समाजाला जोडायला लागणार आहे आणि त्यानंतर भारत बौद्धमय आपल्याला तो होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपला जो काय अजेंडा आहे, आपला जो दांडा आहे, आपला जो झेंडा आहे, तो एकत्र येऊन काम करायला लागणार आहे आणि ते केल्यानंतर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी आजच्या या सम्राट अशोका विजयादशमीच्या माध्यमातून
तसेच 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्ताने आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वंचित सामना न्यूज यांनी आमची जी बाईट दाखवली त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर थांबतो. जय भीम. जय भीम. आज सम्राट अशोक विजयादशमी व 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिनाचं महत्त्व म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी जी बौद्धांची विरासत आहे ती पुनर्जीवित केली. त्या बौद्धांच्या विरासतला प्रतिक्रांतीमध्ये रूपांतरित करून पुष्यमित्र शुंगाने बौद्धांची विरासत मिटवण्याचं काम या देशामध्ये आणि आशिया खंडामध्ये केलं. तर ती विरासत नव्याने पुनर्जीवित करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलं. तोच हा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमीचा दिवस. मला अजून एक महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी सांगायचा आहे की रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणलं जातं. यांनीसुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला होता. हे एक मोठी गोष्ट सांगतोय मी, याच्याने वादसुद्धा होऊ शकतात की छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला होता. याचा पुरावा म्हणजे 24 सप्टेंबर 1674ला शिवाजी महाराजांनी रायगडावर दुसरा राज्याभिषेक केला. तो राज्याभिषेक शाक्त पंथानुसार केला. शाक्त पंथ ही बौद्ध धर्माची शाखा आहे. तर त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्मपरिवर्तन केलं. त्याच्यामुळं की काय छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या झाली हे एक चिंतनाचा विषय आहे. याच्यावर सुद्धा रिसर्च येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. तर हा संदेश वंचित सामना न्यूजच्या माध्यमातून मी एक जबाबदारीपूर्ण वक्तव्य या ठिकाणी देत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा बौद्ध धर्मांतर झालं होतं. मी प्रदीप गायकवाड भारतीय विद्यार्थी मोर्चाचा प्रतिनिधी म्हणून हे वक्तव्य देत आहे. तर वंचित सामना न्यूजचं या ठिकाणी धन्यवाद की त्यांनी माझी या ठिकाणी बाईट घेतली. आणि सर्वांना पुन्हा एकदा सम्राट अशोक विजयादशमी दिनाच्या व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. नमो बुद्धाय. या ठिकाणी समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायावर आधारित ज्या महापुरुषांनी, ज्या महामातेंनी आपल्या समाजासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी प्राणाची आहुती दिली, त्या सर्व महापुरुषांना आणि महामातेंना या ठिकाणी विनम्र अभिवादन. या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिस शेजारी पुणे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, अशोका विजयादशमी दिनानिमित्त या ठिकाणी बाबासाहेबांना पुष्पहार करून, या ठिकाणी बुद्धांना वंदन करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी सांगायचं संदेश असा की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो आम्हाला धम्म दिला, हा धम्म देताना बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो सांगितलं की आज तुमचा नवा जन्म होत आहे. तुम्ही या घाणीतून जरी तुमचा नैसर्गिक जन्म झाला असेल, पण आज खरोखर मानव जन्म तुमचा नवा जन्म होत आहे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. या ठिकाणी एक प्रसंग या सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर लाखो लोक घेऊन जेव्हा दीक्षा देत होते, धम्मदीक्षा देत होते, धर्मांतर सोहळा घेत होते, तेव्हा धर्मांतर सोहळ्यामध्ये चंद्रमणी जे भंते होते, चंद्रमणी भंते त्यांच्या हस्ते तो धर्मांतरचा कार्यक्रम पार पाडत होते. धर्मांतरचा कार्यक्रम पार पाडत असताना बाबासाहेब आंबेडकर चंद्रमणी भंते यांना विचारतात की मी धर्मांतर करतोय, आमच्या लोकांचा नवा जन्म होत आहे असं मी लोकांना सांगतोय, पण मी धर्मांतर करतोय तर काय केलं पाहिजे. तेव्हा चंद्रमणी भंते बाबासाहेबांना सांगतात की तुम्ही अभिवादन केलं पाहिजे की बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. तर बाबासाहेब आंबेडकर चंद्रमणी भंतेंना त्यांना प्रश्न विचारतात की मी बुद्धाला शरण जायला तयार आहे, मी धम्माला शरण जायला तयार आहे, मात्र मी संघाला शरण जायला तयार नाही आहे. मग चंद्रमणी भंते हे विचारत पडतात. ते म्हणतात बाबासाहेब तुम्ही संघाला शरण गेले नाही तर हा विधीच पार होणार, विधी पार करू शकणार नाही, आपण विधी जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांना चंद्रमणी भंते म्हणतात की तुम्ही संघाला का शरण जाऊ शकत नाही. का बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी संघाला यामुळे शरण जाऊ शकत नाही की आम्ही ऑलरेडी पहिल्यापासून आम्ही हा बौद्ध धर्म आमचा आहे, हा बौद्ध धर्म या मातीतला आहे, पण मला आता परत बौद्ध धर्म स्वीकारावा लागतोय. जो आमचे जे लोक होती, जे संघ होता, जो इमानदारीने समाजात प्रचाराने प्रसार केलं नाही, मग मी हा संघाला कसं काय शरण जाऊ. मग चंद्रमणी भंते बाबासाहेबांना सांगतात
की तुम्ही या संघाला नाही तर तुम्ही बुद्धांच्या काळाच्या संघाला तर शरण जाल, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर ते स्वीकारतात आणि म्हणतात की मी ठीक आहे, मी बुद्धांच्या काळाच्या संघाला शरण जायला तयार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गच्छामी, धम्मं शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी म्हणून पंचशील आम्हाला देऊन तर तो विधी पार पडताना पुढचा सोहळा होतो. सांगायचं तात्पर्य एवढं सगळं सांगाय मागं एकच कारण आहे की बुद्ध धम्म किती श्रेष्ठ असला पण त्या धम्माचे प्रचारकच नसतील तर धम्म हा संपून जातो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धसुद्धा म्हणतात की चरत भिकवे चारिक्य भोजन हिताय भोजन सुखाय लोकानुकंपायु अंतानु हिताय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. जो शेवटपर्यंत कल्याणकारी ही गोष्ट जर समाजात सांगत फिरतो, शेवटपर्यंत चारिका करत फिरतो, तो बुद्ध मला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणायचे की मला सुटापुटातला बनते पाहिजे. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बौद्ध धम्मचा प्रचारक हे वाढले पाहिजे, तेव्हा अजून बौद्ध धम्म लोकांना कळेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि या ठिकाणी पुढं या ठिकाणी वंचित सामना न्यूज यांनी हा मुलाखत घेतला, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद. जय भीम. धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या दिवशीचे महत्त्व म्हणजे आजच्याच दिवशी चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी युद्ध सोडून बुद्धाकडे वळाले होते. म्हणजेच युद्ध सोडून बुद्धाच्या शांतीचा जो मार्ग आहे त्याचा स्वीकार केला होता आणि वस्त्राचा त्याग केला होता, शस्त्रांचा त्याग केला होता. आणि आजच्याच दिवशीचे महत्त्व बघून बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी धम्म परिवर्तन केले होते. तर या दोन्ही गोष्टीचं आज महत्त्व आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे सर्वांना की ज्या तारखेला 14 तारखेला जे लोक प्रवर्तक दिन मनवतात तर त्या दिवशी ते महत्त्व नसून ते दिवशी आजच्या दिवशी जास्त महत्त्व आहे आजच्या अशोका विजयादशमीच्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या दिवसाचं महत्त्व बघूनच धम्म परिवर्तन केलं होतं. तर ती जागृती असणे आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. तर माझं अजून एक सांगणं आहे सर्वांना की जे काही अशोक सम्राटांनी 84,000 स्तूप बांधले होते त्यावेळेला, तर ते कुठे गेले हाही एक प्रश्न पडला पाहिजे सर्वांना. तर त्याचं काय झालं तर त्याचा शोध घेतला पाहिजे. तर माझ्या माहितीप्रमाणे जर मी सांगायचं झालं तर ते स्तूप कुठे आहेत, ते स्तूप जे प्राचीन मंदिरं आहेत तिथे तुम्हाला बघायला भेटतील. आणि सरळ ह्याचा अंदाज तुम्हाला लावता येईल की इथं आधी स्तूप होते आणि हे स्तूप नष्ट करून जे काही बनवण्यात आलं ते आलं आहे. हे सरळ तुम्हाला ह्याचा अर्थ लावता येईल जर ते तुम्ही लावलं तर ह्याच्याविषयी आमच्या समाजामध्ये जागृती असली पाहिजे. त्या स्तूपांच्या जतनासाठी आम्हाला काय करता आलं तर आम्ही केलं पाहिजे, आवर्जून केलं पाहिजे. कारण की ती आमच्यासाठी मोठी विरासत आहे. आमच्यासाठी बौद्ध स्तूपाची मोठी विरासत आहे. महापुरुषांच्या विचारांची सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी विरासत आहे. आणि त्या दोन्ही विरासताचं जतन होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. आणि जिवंत राहण्याच्या अगोदर ते विचार ते सगळं समजून घेण्याची आम्हाला खूप मोठी गरज आहे. आज पण मी बघत असतो, आज आम्हाला बौद्ध धम्म भेटला आहे, आम्ही बौद्ध झालो आहोत, पण आम्ही स्वतः पूर्णपणे बौद्ध धम्माचं पालन करताना कुठं कमी पडतो आहे का ह्याबाबत आम्ही स्वतःची समीक्षा केली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की स्वतःची समीक्षा केली पाहिजे, नेहमी समीक्षा केली पाहिजे. तसंच आम्ही समीक्षा केली पाहिजे की आम्ही किती धम्म फॉलो करतो, पाळतो. आणि तो धम्म जो आहे आपल्याला दिलेला आहे, बाबासाहेबांनी काहीतरी विचार केला आहे म्हणून तर दिला आहे ना. त्यांचा विचार हा आहे की आपली प्रगती हो. बौद्ध धर्म हा खूप सरळ आहे, पण तो धर्म
तो धर्म नसून तो धम्म आहे. आणि तो धम्म आपण फॉलो केला, त्याचा फायदा घेतला, त्याला फॉलो केलं तरच आपल्याला तो फायदा होणार आहे, तरच तो आपल्याला फायदा ठरणार आहे. नाहीतर अन्यथा ते डॉक्युमेंटरी आपण बुद्धिस्ट आहोत, परंतु वैचारिक आधारावर आपण अजूनही हिंदू महार आहोत, ह्याचा काहीच अर्थ नाही आहे. तर वैचारिक आधारावर आपण बुद्धिस्ट बनलं पाहिजे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला डॉक्युमेंटरी किंवा दीक्षा देऊन जर कोणी बौद्ध झालं तर नाही झालं तर त्याच्यापेक्षा बाबासाहेबांनी जे म्हणलं होतं की मला सर्व भारत हा बौद्धमय करायचा आहे. तर बौद्धमय करायचा आहे म्हणजे कसा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले तेव्हा त्यांनी भारत बौद्धमयच केला होता. समता स्वतंत्रता न्याय यावर आधारित त्यांनी राज्याचे संविधान लिहिले. म्हणजेच त्यांनी भारत हा बौद्धमयच केला आहे. पण भारत बौद्धमय हा वैचारिक आधारावर अजून होऊ शकला नाही आहे. आणि ती जबाबदारी कुणाची आहे? जर आज बाबासाहेब हयात नाही आहे तर ती जबाबदारी कुणाची आहे? ती जबाबदारी आपली आहे. भारत बौद्धमय वैचारिक आधारावर करण्याची जबाबदारी ती आपली आहे. ती पहिली गोष्ट आपण पूर्णतः धम्माला समजून घेतलं पाहिजे, धम्माला फॉलो केलं पाहिजे, मग दुसऱ्यापर्यंत धम्म नेला पाहिजे. म्हणजे धम्म जरी नाही नेला तरी विचार नेले पाहिजे आणि वैचारिक आधारावर सर्वांना बुद्धिस्ट केलं पाहिजे. आज मी स्वतः चर्मकार आहे, पण मी जरी डॉक्युमेंटरी बुद्धिस्ट नसलो तरी वैचारिक आधारावर एक बुद्धिस्ट आहे. ह्याचा मला खूप गर्व आहे, कारण की आम्ही एकेकाळी पूर्वीचे बुद्धिस्टच होतो. आज आमची विरासत नष्ट करून जी 84,000 स्तूप होते भारतामध्येच बोलतोय, पूर्ण आशिया खंडामध्ये, म्हणजे आशिया खंडामध्ये अशोक सम्राटांचं जे राज्य होतं ते पूर्ण आशिया खंडामध्ये होतं आणि पूर्ण आशिया खंडामध्ये 84,000 स्तूप होते. तर ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की बौद्ध संस्कृतीचा, बौद्धांचा किती प्रभाव त्या काळी होता, गौतम बुद्धांचा प्रभाव किती होता त्या काळी आणि बौद्ध धम्माचा किती हे आपल्याला त्याच्यावरून कळते. तर आम्ही पण त्या काळचे आम्ही मूळ बुद्धिस्टच आहोत. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, पण आम्ही आता स्वतःच्या घरात आले आहोत. म्हणजे म्हणजे विचाराने आम्ही बौद्ध झालो आहोत, ह्याचा मला खूप गर्व आहे साथीव. एवढंच मी बोलून थांबतो. माझं फक्त एवढंच सांगणार आहे की आपण पूर्णपणे बौद्ध धम्माचं पालन करूया आणि ही बौद्ध धम्माची जी विचारधारा आहे ही दुसऱ्या घटकापर्यंतही आपण पोचवली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. एवढंच माझं सांगणं आहे सर्वांना. आणि मला या ठिकाणी वंचित सामना न्यूज यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.